नमस्कार रसिको. महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि मिती क्रिएशन्स आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडा, मराठी भाषेची महती सांगणारा अद्वितीय डिजिटल सोहळा जागर मराठीचा. या सोहळ्याचे माध्यम प्रायोजक आहेत महाराष्ट्र टाइम्स आणि झी 24 तास. माहिती व जनसंपर्क संचालनालय, मिती ग्रुप आणि राज्य मराठी विकास संस्था यांच्या फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या सर्व मराठी भाषाप्रेमी रसिकांचं मी डॉक्टर स्नेहा देऊस्कर सस्नेह स्वागत करते. रसिको, आजचा विषय आहे स्त्रीवादी साहित्य. मराठी साहित्यातील लेखिकांच्या स्त्रीवादी साहित्यातील बदलते प्रवाह जाणून घेण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत स्त्रीवादी लेखन प्रवाहातल्या प्रातिनिधिक लेखिका डॉक्टर सिसिलिया कार्व्हालो. जागर मराठीचा या कार्यक्रमात सिसिलिया, तुमचं स्वागत. नमस्कार. थोडक्यात ओळख करून देते. परिचित आहेतच आणि आपल्याला भरपूर बोलायचंय, त्यामुळे बाकी परिचित भाग टाळून अगदी नेमकी ओळख करून देते. उन्मेष, दारातल्या रांगोळीचे रंग हे कविता संग्रह, काठ, प्रकाश झोत हे कथा संग्रह, ऋतुचक्र हे बालवाङ्मय, अंतर्यामी, सूर्य किरणात आला, माणूस उकरून काढावा लागतोय, पंख यासारखं ललित गद्य आणि आत्मकथन असे विविध साहित्य प्रकार सिसिलिया कार्व्हालो यांनी समर्थपणे हाताळलेले आहेत. आज त्यांच्याकडून त्यांचा स्त्रीवादाचा प्रवास आपण जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत दुसऱ्या अत्यंत सुप्रसिद्ध अशा कवयित्री आहेत डॉक्टर प्रज्ञा दया पवार यांना मी आमंत्रित करते. अंतस्थ उत्कट जीवघेण्या धगीवर दृश्यांचा ढोबळ समुद्र, मी भिडवू पाहते समग्राशी डोळा हे कविता संग्रह, अपार लयित प्राणांतिक ही दीर्घ कविता, अफवा खरी ठरावी म्हणून हा कथा संग्रह, अर्वाचीन आरड हे संमिश्र गद्य लेखन, धादांत खैरलांजी हे अतिशय गाजलेलं असं नाटक, अशा वेगवेगळ्या साहित्य प्रकारांमधून प्रयोगशील लेखन करणाऱ्या साहित्यिक म्हणून डॉक्टर प्रज्ञा दया पवार हे नाव आपल्याला परिचित आहे. आपल्या सोबत नीरजा, निरर्थकाचे पक्षी, निरन्वय, वेणा आणि श्री गणेशा हे काव्य संग्रह, ओल हरवलेली माती, जे दर्पणी बिंबले, पावसात सूर्य शोधणारी माणसे हे कथा संग्रह, चिंतन शलाका, बदलत्या चौकटी हे ललित लेखन नीरजांचं प्रसिद्ध. कविता, कथा आणि ललित गद्य या साहित्य प्रकारांची बलस्थान ओळखून नीरजांनी त्यांचा अभिव्यक्तीसाठीचा परिणामकारक असा वापर केलेला आहे. नेटवर्कच्या येण्यासाठी उशीर होतोय, पण तरी आपण कार्यक्रम सुरू करतोय. रसिक हो, मराठी साहित्यातील स्त्रीवादी साहित्याची परंपरा थेट जनाबाईंच्या अभंगापासून सुरू होते. पुढे हा प्रवास ताराबाई शिंदे लिखित स्त्री पुरुष तुलना या लेखापासून ते विभावरी बाईंच्या कथा, कादंबऱ्या किंवा तारा वनारसे लिखित कथा, नाटकं असा विकसित होत गेलेला दिसतो.
अलीकडच्या काळामध्ये शांता गोखले, कमल देसाई, गौरी देशपांडे, सानिया अशा लेखिकांनी अभिव्यक्तीच्या वेगवेगळ्या वाटा ढेंगाळत स्त्रीवादी जाणीवा व्यक्त केल्या. ही परंपरा, हा प्रवास पुढे डॉक्टर सिसिलिया कार्व्हालो, नीरजा, डॉक्टर प्रज्ञादया पवार यांच्या पिढीपर्यंत आलेला दिसतो आणि त्याची आज विविध रूप, पुढची पालवी ही फुटलेली आपल्याला दिसते. या प्रवासातलं सगळं लेखन हे काही स्त्रीवादी नाही. स्त्री केंद्री, स्त्रीलक्षी असे अनुभव व्यक्त करत मराठी साहित्यामध्ये स्त्रीवादी जाणीवांचे वेगवेगळे पैलू साकारत गेलेले आपल्याला दिसतात. काळानुसार बदलत गेलेल्या, विकसित होत गेलेल्या स्त्रीवादी जाणीवेचा हा प्रवास उलगडण्याच्या दृष्टीने मी पहिला प्रश्न उपस्थित करते आहे. स्त्रीवादी जाणीवांशी तुमची ओळख कशी झाली आणि तुमच्या लेखनामध्ये स्त्रीवाद कधी प्रकटला? मी डॉक्टर प्रज्ञादया पवार यांनी सुरुवात करावी असं म्हणते आणि त्यांना जोडूनच आणखीन एक प्रश्नही मी विचारते. मराठी साहित्यातली स्त्रीवादी साहित्याच्या परंपरेशी आणि पूर्वसुरींच्या लेखनाशी तुमच्या स्वतःच्या लेखनाचं नातं आहे असं तुम्ही मानता का? आणि हे अनुबंध नेमके कशा स्वरूपाचे आहेत? म्हणजे अनुकरणाचे, मिळते जुळते की विरोध विकासाचे? हेही सोबत उलगडा. स्नेहा, तुम्ही एका प्रश्नामध्ये अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत. मी जरा शेवटून मांडण्याचा काहीतरी प्रयत्न करते. हे जे सगळं ज्यांचा तुम्ही आता उल्लेख केला आणि अतिशय महत्वाचं अशी ही सगळी नावं आहेत, तर त्यांच्याशी असलेलं जे नातं आहे ना माझ्या लेखनाचं, तर ते अनुकरण किंवा विरोध किंवा मिळतं जुळतं यामध्ये एकाच एक असं काही नाहीये असं मला वाटतं. म्हणजे मला असं आणखी स्पष्ट करून सांगावंच झालं तर मला असं वाटतं की ते व्यामिश्र आहे. म्हणजे ते फक्त अनुकरणाचं आहे किंवा फक्त विरोधाचं आहे किंवा ते अगदी मिळतं जुळतं आहे असं म्हणणं अपुरं होईल. तर ते व्यामिश्र स्वरूपाचं आणि हे सगळंच असतं त्याच्यामध्ये. मला असं म्हणायचं की हे सगळं त्याच्यामध्ये असतं. आणि ह्या सगळ्या स्त्रीवादी ह्या ज्या पूर्वसुरी आहेत माझ्या, आपण कोणती परंपरा मानतो हेही फार महत्वाचं आहे की कोणती परंपरा आपण मानतो. त्यामुळे स्त्रीवादी पूर्वसुरींशी जे माझं नातं ते मी अर्थातच मानते. म्हणजे आता तुम्ही जो उल्लेख केला, जनाबाईंचा उल्लेख केला, तर जनाबाईंपासून, बहिणाबाईंपासून ते ताराबाई शिंदे पासून आणि त्याच्याही आधी खरं तर 2,500 वर्षांपूर्वी थेरी गाथा लिहिणाऱ्या म्हणजे ज्ञानाचा अधिकार बजावणाऱ्या अशा ज्या 2,500 वर्षापूर्वीच्या ज्या थेरी आहेत की ज्यांनी थेरी गाथा लिहिल्या, तर त्या थेरी गाथा लिहिणाऱ्या थेरींपासून ते कमल देसाई, म्हणजे गौरी असेल, सानिया, कमल देसाई असतील, ते उर्मिला पवार यांच्यापर्यंत माझं एक अनुबंध आहे असं मला म्हणावंसं वाटतं. मला ना थोडंसं हा अधिक अजून स्पष्ट करायचं जर झालं हा मुद्दा, तर मला असं वाटतं की माझ्या सगळ्या ज्या अर्पण पत्रिका आहेत ना, मी आजवर जे जे लिहिलं त्या सगळ्या अर्पण पत्रिकांमध्ये सुद्धा असं दिसतं की उदाहरणार्थ माझं टेहल टिकोरी हे पुस्तक आहे, तर टेहल टिकोरी या पुस्तकाची अर्पण पत्रिका आहे समग्रतेला पालाण घालणाऱ्या माझ्या प्रिय बाई पुष्पा भावे यांना आदरपूर्वक. किंवा अफवा खरी ठरावी हा जो माझा कथासंग्रह आहे, त्या कथासंग्रहाची अर्पण पत्रिका आहे उर्मिला पवार आणि कमल देसाई यांना तुमच्या अनवट वाटेवरून चालताना. किंवा केंद्र आणि परीख सारखं खूप सुरुवातीच्या टप्प्यावर मी सदर लेखन केलं, तर त्याची अर्पण पत्रिका आहे मुक्ता मांग साळवेच्या अपमान बोधाच्या जाणीवेला. नारायण आलेले अगदी आत्ताच आले अलीकडे, तर त्याची अर्पण पत्रिका आहे अरुंधती रॉय आणि राधिका वेमुला यांना. म्हणजे या अर्पण पत्रिका मी यासाठी मला आपल्या समोर ठेवाव्याशा वाटल्या की आपण काय मानतो, कुठली परंपरा आपण मानतो आणि एका अर्थाने कोणाच्या खांद्यावर बसून आपण ही सगळी वाटचाल करतो. दुसरा जो प्रश्न आहे ना की मला कधी कळलं किंवा माझ्या स्त्रीवादी आपलं लेखन आहे का किंवा ही जाणीव किंवा ही ओळख कधी झाली. मला असं वाटतं की मुळामध्ये साहित्याच्या आविष्कारामध्ये ना कोणत्या साहित्याला स्त्रीवादी साहित्य म्हणायचं हा गुंतागुंतीचा प्रश्न आहे.
म्हणजे पण इतकं मला निश्चित म्हणावंसं वाटतं की मानव म्हणजे पुरुषच जणू काही, आणि स्त्री हे त्याचं उपांग. या समजुतीला छेद देणारं, त्यातली जटिलता धुसरता पकडू पाहणारं साहित्य जे आहे त्याला स्त्रीवादी साहित्य म्हणता येईल. आणि त्याच्यामध्ये मला असं म्हणावंसं वाटतं की बाईच्या असण्याचा, तिच्या एकूण अस्तित्वाचा, तिच्या होण्याचा जो समग्रतेने वेध घेणारं, तिच्या आत्मशोधाचा प्रवास साहित्यिक अंगानं त्या साहित्यामध्ये, त्या फॉर्म मध्ये मांडणारं हे लेखन स्त्रीवादी मानता येईल असं मला वाटतं. पण एक मला इथे आवर्जून नोंदवावंसं वाटतं ते हे की फक्त स्त्री केंद्री लिहिणं किंवा स्त्रियांच्या दुःखाच्या ज्या करुण कहाण्या असतात, बिचारी स्त्री, बिचारी बाई, तर त्या करुण कहाण्या स्त्रियांच्या दुःखाच्या त्या केवळ एका पराभूत अशा नियतीवादी पद्धतीने मांडायच्या. आणि त्याचा किंवा मग उलट करायचं की दयेचा किंवा उद्धाराच्या भूमिकेतून त्या मांडायच्या, किंवा मग एकदम तिला देवता किंवा शौर्याची एक मूर्तिमंत आविष्कार म्हणून तिच्या शौर्यगाथेचं सरळसोट जय जयकार करायचा, असं जे आहे. तर त्या सगळ्याला स्त्रीवादी म्हणणं हे आपण पहिल्यांदा थांबवलं पाहिजे. हा पहिला मुद्दा मला आपल्या या स्त्रीवादाची जी चर्चा आपण छेडलेली आहे आणि जी अतिशय महत्वाची चर्चा छेडलेली आहे, तर पहिल्यांदा मला हे असं म्हणायचंय की हे आपण थांबवायला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे एकतर स्त्रीच्या देहाभोवती काहीतरी गूढत्व उभारायचं आणि पुन्हा तिच्या भोवतीचं सगळं वास्तव धूसर करून टाकायचं, आणि स्त्रीचं संपूर्ण मांडणी एकतर तिच्या सौंदर्यामध्ये करायची किंवा तिच्या फक्त बुद्धीमध्येच करायची आणि मागणी करायची. तर या सगळ्याला मला असं वाटतं की हे जे पर्याय आहेत ना, हे दुभंगवून टाकणारे हे जे पर्याय आहेत ते स्त्रीवादाच्या विरोधातले पर्याय आहेत असं सुरुवातीला मी सांगते. मला स्त्रीवादाची ओळख कशी झाली, तर मला असं म्हणावं असं वाटतं की म्हणजे खरं तर ती सुरुवातीपासूनच झालेली आहे. म्हणजे माझा अंतस्थ हा संग्रह 1993 मध्ये आला, तर त्या संग्रहामध्ये सुद्धा मला असं दिसतं, कारण याचं कारण असं की सगळं वातावरण चळवळीतलं होतं. म्हणजे माझं जे लहानपण आहे त्या लहानपणामध्ये, त्या शाळेच्या वयामध्ये सगळ्या चळवळी टोकदार होत्या. म्हणजे दलित चळवळ टोकदार होती, स्त्री मुक्तीची चळवळ टोकदार होती, वेगवेगळ्या पर्यायी चळवळी टोकदार होत्या. आणि त्याच्यामधून, त्या चळवळीमधून, त्या माझ्या वातावरणामधूनच मला कुठेतरी स्त्रीचं शोषण, स्त्रीचं दुःख, आणि त्याला आपल्या लेखणीने भिडता येतं, त्याच्यामध्ये वैचारिक आणि क्रिएटिव्ह प्रकारचा हस्तक्षेप करता येतो, ही जी जाणीव आहे, ही जाणीव पहिल्या लहानपणापासूनच झाली, कारण माझ्या घरामध्ये पण तसं वातावरण होतं. आणि त्या अर्थाने मला असं वाटतं की सुरुवातीपासूनच माझ्या कवितेमध्ये म्हणजे मी रूपकुंवरवर पहिल्या संग्रहात लिहिलं, किंवा अमीना, म्हणजे मी ज्या जातीमध्ये आणि मी ज्या स्तरात जन्माला आले त्याच्या पलीकडे जाणारं स्त्री दुःख, यालाच जर आपण स्त्रीवाद म्हणत असू, की आपल्या पलीकडे जाणाऱ्या वेदनांचा वेध घेणं, तर मला असं वाटतं ते पहिल्यापासून झालेलं आहे. खूप छान उलगडलं प्रज्ञा तुम्ही. मी आता सिसिलियाना हाच प्रश्न विचारते की तुम्हाला ही स्त्रीवादाची जाणीव कशी झाली, ओळख कशी झाली, आणि तुमच्या लेखनात तो आविष्कार कसा आला, आणि अर्थातच तुमचंही पूर्वसुरींशी असलेलं जे नातं आहे तोही उलगडून दाखवा. स्नेहा, प्रज्ञाने खूप छान पार्श्वभूमी मांडलेली आहे आणि तू ही छान सुरुवात केलेली आहे. परंतु मला असं वाटतं की स्त्रीवाद आपण आज जो म्हणतोय ना, ही पाश्चात्यांकडून स्वीकारलेली संकल्पना आहे. प्रज्ञाने सांगितलं थेरीगाथांच्या संदर्भामध्ये, पण मला वाटतं की लोकसाहित्यापासून ही परंपरा आपल्याकडे चालत आलेली आहे. आणि त्याच्यामध्ये बघा की लोकरामायण आणि लोकमहाभारत आहे, त्याच्यामध्ये द्रौपदीचं आणि जे जांभूळ आख्यान जर बघितलं आपण, किंवा सीतेने सांगितलेलं आहे की राम नाही माझ्या तोलाचा वगैरे, हे जे त्या काळामध्ये त्या बाया बोलत होत्या ना, सामान्य बाया जे सांगत होत्या लोकसाहित्यामध्ये आणि लोकरामायण आणि लोकमहाभारतामध्ये, तिथून जर आपण हा प्रवास केला तर मग त्रिगाथांच्या मध्ये सुद्धा की किती स्पष्टपणाने त्या सगळ्या स्त्रिया बोलत असताना आपल्याला दिसत असतात. बरोबर. तर आणि फक्त आपल्याच विभागामध्ये असं नव्हे, पण राजस्थानमध्ये मीराबाईने इतक्या स्पष्टपणाने सांगितलं, किंवा कर्नाटकामध्ये अक्कम्मा देवी बोललेली आहे, किंवा काश्मीरी संत जी आहे लालदेव, ती बोललेली आहे.
तर मला असं वाटतं की तिथून म्हणजे खरं म्हणजे भारतातूनच हा स्त्रीवाद आपल्याकडे, त्यावेळेला कदाचित त्याला स्त्रीवाद म्हटलं जात नसेल, पण स्त्रीमुक्तीचा स्वर जो आहे ना, हा स्वर तेव्हापासून आपल्याला ऐकू यायला लागलेला आहे. परंतु त्याची ओळख आपल्याला वाचनातून झालेली आहे. कारण आपल्या म्हणजे माझ्या एकूण ज्या संस्कृतीतून, ज्या समाजातून मी आलेली आहे, त्या ठिकाणचं वातावरण खूप वेगळं असल्यामुळे आम्हाला या गोष्टींचा परिचयच नव्हता. आपलं जसं शिक्षण होत गेलं, आपलं वाचन जसं वाढत गेलं आणि या सगळ्या स्त्रियांची जशी माहिती होत गेली, त्यानंतर अन्य भाषातील साहित्य वाचत गेले आणि मग मला असं जाणवायला लागलं की आपण खूप दबावाखाली, आपण खूप दडपणाखाली वावरतो आहोत आणि याच्यातून आपल्याला मुक्त झालं पाहिजे, मोकळं झालं पाहिजे. म्हणजे आपल्याला जे काही वाटतंय ते आपल्याला मोकळेपणाने सांगता आलं पाहिजे आणि ते सांगता येत नव्हतं. बरं, म्हणजे एक दिल्लीतली एक इंग्रजी लिहिणारी कवयित्री आहे, अलीकडचीच तिची कविता आहे की ऑल द विमेन ऑफ द वर्ल्ड स्पीक द सेम लँग्वेज ऑफ सायलेन्स, असं ती म्हणते. आणि ती असं म्हणते की मी सगळ्या जगातल्या स्त्रिया ही मौनाची भाषा बोलतात, म्हणजे बोलत नाहीयेत मोकळेपणाने. आणि ती असं म्हणते की माझी आई कधी बोलली नाही, माझी आजी कधी बोलली नाही, आणि आज जे मी बोलते आहे किंवा जे लिहिते आहे ते आय स्पीक इन द लँग्वेज ऑफ माय ग्रँडमदर, असं तिने म्हटलेलं आहे. मी माझ्या आजीच्या पणजीच्या भाषेमध्ये आज बोलते आहे, पण त्या काळात त्या बोलू शकत नव्हत्या, तेच मी आता बोलते आहे. तर हा जो स्त्रीवाद आहे ना, म्हणजे हा अलीकडचा आलेला स्त्रीवाद आहे. तर मग आपल्याला असं दिसून येतं की जगभरच्या स्त्रिया सारख्याच आहेत, पण त्यांच्यामध्ये सांस्कृतिक भिन्नता आहे, त्यामुळे त्यांचे प्रश्न वेगळे ठरतात. आणि मग धर्माचा प्रभाव असतो, संस्कृतीचा प्रभाव असतो, समाजाचा प्रभाव असतो, परिसराचा, कुटुंबाचा प्रभाव असतो, आणि त्या प्रभावामुळे आपण कुठेतरी दबले गेलेलो आहोत. आणि शिक्षणामुळे मला जेव्हा या सगळ्या लोकांचा परिचय झाला, आणि विशेषतः आपली मराठी कवयित्री, संत कवयित्री, आणि त्याच्यानंतर जेव्हा अभ्यासक्रमामध्ये मी गौरी देशपांडे वाचलं, गौरी देशपांडे मी शिकवायला लागले, आणि ते शिकवत असताना, म्हणजे ही 90-95ची गोष्ट आहे की ज्या काळामध्ये मी गौरी देशपांडे शिकवायला लागले, त्यावेळेला समोरचा विद्यार्थिनी वर्ग जो होता त्यांना सुद्धा ते कठीण गेलं समजून घ्यायला, आणि मला शिकवत असताना ते खूप कठीण गेलं की अरे माझी प्रतिमा खूप वेगळी आहे आणि मी स्त्रीमुक्तीच्या संदर्भात, स्त्रीवादाच्या संदर्भात काय बोलते आहे. परंतु मला जाणवलं की स्त्री सुद्धा एक माणूस आहे, याविषयी त्या बोलत आहेत. त्या एका विशिष्ट व्यक्तीविषयी बोलत नाहीयेत. साहित्यामध्ये जे चित्रण आलेलं आहे हे स्त्रीला माणूस म्हणून समजून घेण्यासाठी आलेलं आहे. आणि दुसरं आहे की पुरुष प्रधान संस्कृती आणि पुरुषी वृत्ती याविषयी त्या बोलत आहेत. आणि त्याच्यामुळे स्त्रीची चाललेली जी घुसमट आहे, तिचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न जो चालवलेला आहे तो दिसतोय तिथे. आणि म्हणून मला असं वाटलं की मलाही असंच वाटत होतं आणि मला हे व्यक्त करता येत नव्हतं. आणि म्हणून या लोकसाहित्यापासूनच्या ज्या ज्या स्त्रियांनी आपला आत्मस्वर प्रकट केला, अभिव्यक्त केला स्वतःला, त्यांच्याशी मला हे नातं जोडावंसं वाटतं. म्हणजे कदाचित मी त्यांचं अनुकरण नसेल केलं, पण मला ती प्रवृत्ती जी आहे ना एक बाई म्हणून, ती मला खूप मिळती जुळती वाटते. आणि माझ्यामध्ये स्त्रीमुक्तीचा माझा स्वतःचा स्वर जो आहे हा खूप उशिरा मला व्यक्त करता आला, कारण मी या दडपणातून मोकळं होण्यामध्ये मला खूप वेळ गेलेला आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की माझ्या म्हणजे कवी देशपांडेने जे सांगितलं, कमल देसाईंनी जे सांगितलं, सानियाने जे सांगितलं, हे मला कुठेतरी व्यक्त करायचं होतं, पण मला नव्हतं सांगता येत, कारण मला आत्मबल प्राप्त झालेलं नव्हतं. त्या स्त्रियांना तेव्हा आत्मबल प्राप्त झालं. आणि म्हणून मला या सगळ्या स्त्रियांशी, म्हणजे लोकसाहित्यापासूनच्या, फेरीगाथापासूनच्या या सगळ्या साहित्य, आणि भारतभरातील आपल्या ज्या स्त्रिया आहेत त्यांच्याशी मला हे माझं नातं जोडावंसं वाटतं. हळूहळू माझ्या साहित्यामध्ये ते येत गेलेलं आहे. नीरजाताई आलेल्या आहेत. आपला हा कार्यक्रम डिजिटल आहे, त्यामुळे त्यातले जे काही अडथळे आहेत ते पार करत, सगळ्याच प्रकारे अडथळे स्त्रियांना पार करावे लागतात, त्यातला हा एक ऍडिशनल अडथळा म्हणूया. स्वागत करते. आणि या ते पार करून आलेले आहे मी. जो प्रश्न आहे त्याच प्रश्नाने आपण आवाज ऐकायला येतोय मॅडम? हो, येतोय व्यवस्थित येतोय. तुमची स्त्रीवादाशी झालेली ओळख आणि तुमचा पूर्वसुरींशी असलेला अनुबंध तुम्ही सांगावा अशी विनंती करते.
मोबाईल द्यायला सांग ना, मोबाईल. नीरजाताई पुन्हा एकदा या अडथळ्यामध्ये अडकलेले आहेत. आपण हा प्रश्न त्या आल्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्यासाठी विचारूच. तोपर्यंत पुढच्या प्रश्नाकडे मी वळते. खरं तर तुम्ही तिघीही कवयित्री आहात. म्हणजे नीरजाताई इथे आता नसल्या तरी तुम्ही त्यांनाही त्यांच्या हा आलायत चला आलेले मग बोला. थोडा हा स्नेहा, मला वाटतं प्रश्न स्त्रीवादाविषयी विचारला होता का? स्त्रीवादाशी तुमचा अनुबंध कारण कसा? सुरुवातीला मी नव्हते, त्यामुळे जरा प्रश्न मला थोडा नीट सांगशील का? तुमची स्त्रीवादाशी ओळख कशी झाली आणि तुमच्या संबंध. लेखनामध्ये तो कसा प्रकटला असा प्रश्न आहे, आणि तुमचा आधीच्यांशी बरं. असलेला अनुबंध बरं, असा. ओके. मी कॅमेरा बंद करून बोलू का? म्हणजे जरा थोडा आवाज माझा क्लिअर राहील. आता येतोय आवाज तुमचा, व्यवस्थित येतोय. स्नेहा, आवाज येतोय माझा? हो, अगदी व्यवस्थित येतोय. येतोय आवाज? मी कॅमेरा बंद करून बोलते. हो येतोय. बर. खरं स्त्रीवादाबद्दल आता कदाचित मी ऐकलं नाही, पण प्रज्ञा आणि आज नेमकं त्यांच्याकडे वायफाय बंद पडलेला आहे आणि मोबाईल डेटावरून थोडा प्रॉब्लेम येतोय पुन्हा. मी दरम्यान प्रज्ञाताईंना सांगते की तुम्ही म्हणजे खरं तर तिघीही कवयित्री आहात आणि कथाकारही आहात. तर या दोन्ही साहित्य प्रकारांची निवड जेव्हा तुम्ही करता, त्यातनं तुमच्या ज्या स्त्रीवादी जाणीवा तुम्ही व्यक्त केल्या त्या अधिक प्रभावीपणे व्यक्त करण्यासाठी तुम्ही ह्या साहित्य प्रकारांचा वापर केला, म्हणजे ती जाणीवपूर्वक केली असं तुम्हाला वाटतं का? किंवा ह्या साहित्य प्रकाराच्या एखाद्या साहित्य प्रकाराच्या मर्यादा जाणवल्या म्हणून दुसऱ्या साहित्य प्रकाराकडे तुम्ही वळलात, असं काही झालं का? नीरजा आली. नीरजा बोलणार आहे का की मी बोलायचंय? स्नेहा, तुम्ही सांगा. कनेक्शन होत असेल तर बोलायला हरकत नाही. अगदी प्रज्ञा, तू बोल, म्हणजे त्यांचं सुरू झालं की मग ती बोलेल. बरं, बोलते मी. आम्ही आलेले, मला बॅकस्टेजला ठेवलंय बहुतेक त्यांनी, त्यामुळे मला बोलता येत नाही. नाही नीरजा, दिसतेस तू. दिसताय तुम्ही. बोल, तू बोलत ना. हो, आम्ही तुमच्याच बोलण्याची वाट बघतोय. बोल ना. हा, मला वाटते प्रज्ञा तू बोल, नंतर मग ती आल्यानंतर मला वाटते काय होतंय, बहुतेक तुमच्या कनेक्शनमुळे त्या परत बॅकस्टेजला जातात. स्नेहाने जो प्रश्न उपस्थित केलाय ना की म्हणजे स्त्रीवादी भूमिका मांडण्यासाठी म्हणून वेगळ्या साहित्य प्रकाराकडे आपण वळलो का, असंच आहे ना? अभिप्राय. म्हणजे कथा आणि अन्य साहित्य प्रकार तुम्ही जे हाताळले, आता कसं आहे की खूप आधीपासून मी कविता लिहायला लागले. म्हणजे आपसुक झालं किंवा ते सहजगत्या झालं किंवा कदाचित माझ्या स्वतःच्या व्यक्त होण्याला कदाचित तो साहित्य प्रकार जवळचा वाटला असेल, पण सुरुवात जी झाली ना ती कवितेतूनच झालेली आहे. म्हणजे मला असं म्हणावं असं वाटतं की जर मी कथेकडे मी खूप उशिरा वळले, म्हणजे अगदी अलीकडे 7-8 वर्षांपूर्वीच वळले आहे, किंवा नाटक सुद्धा मी अलीकडेच लिहिलेलं आहे. त्यामुळे दीर्घकाळ मी कविता किंवा सदर लेखन मात्र पहिल्यापासून केलं, थोडी बहुत समीक्षा केली. पण असं मला असं सांगावं असं वाटतं की मी कथेकडे जर वळले असेल किंवा नाटकाकडे जर वळले असेल ना, तर ते कवितेतूनच मी गेलेले आहे. म्हणजे कविता ह्या साहित्य प्रकारामध्ये दीर्घकाळ लिहिता मला कुठेतरी आतूनच असं जाणवलं की काही अनुभव किंवा काही आशय सूत्र जी आहेत ती, म्हणजे विठाबाई सारखी एक दीर्घ कविता मी लिहून सुद्धा, म्हणजे विठाबाई भाऊमांग नारायणगावकर यांच्या वरची ती कविता नाहीये, त्यांच्या अनुषंगाने जर वेगळा
एक शोध घेण्याचा प्रयत्न केला होता. तर ती एक दीर्घ कविता हातून लिहिली गेल्यानंतर कदाचित हे असं आतून कुठेतरी जाणवलं की काही अनुभव विश्व आहे किंवा काही आशयसूत्र जी आहेत तर ती एका मोठ्या अवकाशाची मांडणी करणारे आहेत. आणि कविता लिहिता लिहिताच कुठेतल्या तरी एका टप्प्यावर मला हे जाणवलं आतून आणि मग मी कथेकडे गेले किंवा मग मी कवितेकडे गेले. आता राहिला मुद्दा भूमिकेचा किंवा स्त्रीवादी असं जे आपण एक आयडिओलॉजी म्हणतो, तर मला असं वाटतं की म्हणजे आयडिओलॉजी नावाची गोष्ट असतेच असते. म्हणजे भूमिका नावाची गोष्ट लिहिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे भूमिका नावाची गोष्ट असतेच. काही जण असं नक्की म्हणतात आणि त्याचा मी आदर करते की आम्ही भूमिका वगैरे घेऊन लिहित नाही किंवा आम्ही कुठली आयडिओलॉजी मानत नाही, माणूस हेच आमच्या समग्र ह्याचं केंद्रबिंदू आहे. पण असं म्हणणं सुद्धा एक प्रकारची भूमिका आहे. असं म्हणणं सुद्धा एक प्रकारचा काय म्हणूया एक 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 कुठल्या तरी एका भूमीवर उभं राहिलेले आहेत ते. मला असं म्हणायचं आहे की कुठली तरी एक आयडिओलॉजी घेऊन मग एका विशिष्ट साहित्य प्रकाराकडे आपण जातो, म्हणजे ती आयडिओलॉजी अधिक प्रभावीपणे किंवा अधिक विस्तृतपणे मांडण्यासाठी एक विशिष्ट साहित्य प्रकाराकडे वळतो असं होत नसावं. म्हणजे माझ्या बाबतीत तरी नाही झालेलं की विशिष्ट साहित्य प्रकार किंवा त्यातली भूमिका मांडण्यासाठी म्हणून मी कथेकडे गेले किंवा नाटकाकडे गेले असं झालेलं नाही. ती भूमिका असतेच. म्हणजे भूमिका नावाची गोष्ट मला असं म्हणायचंय की स्त्रीवाद ही सुद्धा एक प्रकारची संक्रमित झालेली उन्नयन झालेली अशी एक विचार प्रक्रिया आहे किंवा अशी एक आयडिओलॉजी आहे. मी मगाशी जसं म्हटलं की माझ्या कवितेत ते आधीपासून होतं. पण म्हणजे काय, म्हणजे मी 20व्या वर्षी 18व्या वर्षी ज्या प्रकारची कविता लिहिली किंवा ज्या प्रकारचा स्त्रीवाद मला कळला, तो स्त्रीवाद काही पुरेसा किंवा त्या समग्रतेने मला कळला का, तर नव्हता ना कळला. पण आता जसजसं वय पुढे जातं, जसजसं आपला अभ्यास वाढतो, जसजसं आपण जग पाहतो, आपल्यापेक्षाही खूप वेगळ्या पद्धतीने जगणाऱ्या स्त्रियांचं माणसांकडे आपण एका ओपन मोकळ्या दृष्टिकोनातून पाहतो, तेव्हा मला असं वाटतं की स्त्रीवादाचं आकलन हे अधिकाधिक वाढतं. म्हणजे मी पीएचडीचा गोपू देशपांडे यांच्यावर जेव्हा मी पीएचडीचं संशोधन केलं तेव्हा तिथे मग मी सिमोन दे बोवा आधी जरी वाचली असली तरी परत एकदा वाचली, बेटी फ्रीडन वाचली, केट मिलिट वाचली. तर ह्या सगळ्यांच्या याच्यातून सुद्धा एक ते आकलन अधिक वाढलं. त्यामुळे मला असं वाटतं की ती भूमिका असते, त्या भूमिकेच्या एका प्रकाशामध्ये, त्या भूमिकेच्या एका आयडिओलॉजिकल अशा फ्रेमवर्क मध्ये तुम्ही अर्थ लावता ना, तुम्ही अर्थ लावत असता भोवतालाचा, स्वतःचा, आपल्या नातेसंबंधांचा, आणि त्यातून सुद्धा ते उलगडत जातं. मला स्त्रीवाद जेवढा पुस्तकं वाचून कळला किंवा मला स्त्रीवाद जेवढा चळवळीतनं समजला त्यापेक्षाही कितीतरी पटीने स्त्रीवाद मला माझ्या आयुष्यातनं कळलेला आहे. म्हणजे माझं आयुष्य आणि माझं लेखन यामध्ये एक विलक्षण असं जैव असा संबंध आहे. म्हणजे मी असं मानते की माझ्या पायाला जी ओली माती चिकटली तीच माझ्या लेखनातून उमटली आहे. ते वेगळं वेगळं मला करता येणार नाही. म्हणजे माझं सगळ्या जगण्याचा जो संपूर्ण प्रवास आहे आणि त्यातला जो संघर्ष आहे, त्यातले जे सगळे टप्पे आहेत, त्यातनं सुद्धा मी घडत गेले ना. एका बाजूला अभ्यास, एका बाजूला चळवळ, एका बाजूला आयुष्य, हे सगळं असं एकमेक होऊन किंवा एकमय होऊन असं ते आले. मला सांगावं. सिसिलिया ताई, तुमचा अनुभव कसा आहे या संदर्भातला? कविता आणि कथेच्या संदर्भात तू म्हणतेस स्त्रीवादाचा, त्याच्यामध्ये कसं प्रतिबिंब पडत गेलं. मला स्त्रीवाद तर खूपच उशिरा कळला आणि खरं म्हणजे मी लेखनही खूप उशिराच सुरू केलं, कारण मला तशी लेखनाची, चळवळीची कोणत्याही प्रकारची पार्श्वभूमी इथे कौटुंबिक किंवा सामाजिक अशा स्वरूपाची नव्हती. आणि एक धर्माचा, कॅथोलिक पंथीय धर्माचा एक माझ्यावर प्रचंड दबाव होता आणि नन व्हायला मला जायचं होतं. त्यामुळे मी या सगळ्या गोष्टींचा विचारच केलेला नव्हता कधी, किंवा बाईच्या काय समस्या असू शकतात हे मला कळत नव्हतं. परंतु मी जेव्हा शिक्षणातून परिपक्व होत गेले आणि नंतर अध्यापनाच्याच क्षेत्रामध्ये आले आणि जेव्हा मी शिकवायला लागले त्यावेळेला इतर मुलींचे प्रश्न, इतर स्त्रियांचे प्रश्न, आपल्या सोबतीला असलेल्या इतर बायांचे प्रश्न,
हे सगळं बघितल्यानंतर मला असं वाटलं की हे आपण जे जगतो आहोत ते, आणि आपल्याला जे साहित्यातून माहिती होतंय, आपल्याला जे अन्य भाषातलं साहित्य आपण वाचतोय, म्हणजे सिमॉन द बुआ वाचल्यानंतर मग कळायला लागलं की अरे हे तर अगदी विलक्षणच आहे, आणि आपण हे कधी असं इतक्या थेटपणाने कधी वाचलेलंच नव्हतं कुठे. आपण फक्त संतांची चरित्र वाचत गेलेलो होतो. त्यामुळे मला असं वाटलं की आपल्याला आता परिपक्वता, एका विशिष्ट टप्प्यावर मला असं वाटलं की मला आता परिपक्वता आलेली आहे. पण 1980 साली मला वाटतं की मी कविता लिहायला सुरुवात केली. 85 मध्ये माझा पहिला कविता संग्रह आला. पण अत्यंत बाल्यावस्थेमध्ये असलेलं, कारण मला माहितही नव्हतं की याला कविता असं म्हणतात, आणि प्रोत्साहन देणारं कोणी नव्हतं. हा एक भाग होता. पण मी जेव्हा या स्त्रीवादाच्या संदर्भात, लोकसाहित्याच्या संदर्भात, संत कवयित्रींच्या संदर्भात वाचत गेले, तेव्हा मला असं वाटतं की माझं जीवन आणि हे जे साहित्यातलं वाचते याच्यामध्ये खूप फरक आहे, खूप अंतर आहे, आणि त्याचं अंतर आपलं असू नये. आपण जे बोलतो त्या प्रकारेच आपण असायला हवं, आणि आपण जसे आहोत तसंच आपल्याला व्यक्त व्हायला पाहिजे. पण तरीही माझ्यामध्ये ती परिपक्वता नव्हती. असं म्हणतात ना की हरिण जोपर्यंत आपल्या वेदनेची गाथा सांगत नाही तोपर्यंत शिकारी जो असतो तो आपल्या पराक्रमाच्या गाथाच सांगत असतो. अगदी खरं आहे. त्यामुळे मला असं वाटत गेलं की मी हरणाची भूमिका कुठपर्यंत घ्यायची, मी कुठपर्यंत घाबरत राहायचं, कुठपर्यंत मी मौन धारण करायचं, याविषयी बोलायचं की नाहीये. कौटुंबिक अन्याय असतील किंवा सामाजिक असतील किंवा धार्मिक स्वरूपाचे असतील. आणि मग मला अमेरिकन कवयित्री एका विशिष्ट टप्प्यावर भेटली, आणि ती असं म्हणत होती, आंद्रे लॉर्ड म्हणून कवयित्री आहे, आणि तिने सांगितलं की तुमचं मौन तुमचं रक्षण करणार नाही. तुम्हाला असं वाटत असेल की मी जे बोलेन ते लोक स्वीकारणार नाहीत किंवा त्याचं स्वागत होणार नाही, म्हणून तुम्ही जर बोलत नसाल आणि तुम्ही जर मौन स्वीकारून राहिलात तर तुम्ही आतमध्ये खूप घाबरलेले असाल. तर त्यापेक्षा मग तुम्ही बोललेलं बरं, त्यापेक्षा तुम्ही लिहिलेलं बरं. आणि त्यानंतरचा म्हणजे स्त्रीवाद कळल्यानंतर, आणि स्त्रीवादाची व्याख्या तर मी अशी करते की वाद अशा अर्थाने स्त्रीवद म्हणजे बोलणे, स्त्री बोलायला लागली, तिला आपलं मन मोकळं करायला लागलं, करावंसं वाटायला लागलं. हे जेव्हा गौरी देशपांडेंच्या पासून, आणि कमल देसाई तर आम्हाला शिकवायलाच होत्या MA साठी, आणि त्यामुळे त्यांचंही मी वाचलं, आणि मग मला असं वाटलं की हे सगळं जे आहे ते आणि आपलं लेखन याच्यामध्ये म्हणजे खूपच कमकुवत आहे असं मला वाटायचं. त्याच्यामध्ये अजून जोरकसपणा यायला हवा आहे. आणि त्याच काळामध्ये मी स्त्रियांच्या चळवळीमध्ये, स्त्रीमुक्ती चळवळीमध्ये शारदा मासेकर वगैरे यांच्या बरोबर जेव्हा काम करत होते, आणि वसईमध्ये मी स्त्रियांसाठी काम सुरू केलं, तेव्हा इकडचे सांस्कृतिक प्रश्न जे वेगळे असतात ना ते मला जाणवले. कारण ख्रिस्ती धर्मातील नन व्हायला गेलेल्या स्त्रिया आणि विवाहित स्त्रिया ज्यांचा कौटुंबिक हिंसाचार होत होता, अशा प्रकारच्या स्त्रिया यांचे खूप वेगळे प्रश्न होते, कारण त्यांना घटस्फोट मिळू शकत नव्हता, आणि त्या हिंसाचार आपल्या सहनच करत होत्या. तर त्यांच्यासाठी जेव्हा समुपदेशन केंद्र मी सुरू केलं आणि त्यांच्याशी जेव्हा बोलायला लागले, तेव्हा मला असं वाटलं की जे मला अनुभव आलेले नाहीत, पण जी माझी निरीक्षण आहेत आणि जे त्यांचं जीवन आहे ते मला मांडायला पाहिजे. त्यापैकी मी एक कविता वाचून दाखवते. म्हणजे मला असं वाटतं की कविता आणि कथा यांचं विभाजन असं केलं असं नाही मी म्हणू शकत, परंतु काही माझ्या भावना, काही माझी निरीक्षणं मला कवितेतून मांडावीशी वाटली, आणि विशेष करून ननचं जीवन जे होतं ना ते मला कथेतून मांडावं असं वाटलं. कारण नन कवितेमध्ये एक स्त्री म्हणूनच लिहू शकली असते, पण कथेमध्ये मला त्या ननचं आयुष्याचा कुठेतरी तो पट उलगडून दाखवता आला. त्यामुळे ही कविता जी आहे, म्हणजे अनेकांनी मला विचारलं की हा तुला वैवाहिक जीवनाचा अनुभव नसताना, जर पुरुषाच्या बरोबर सहजीवनाचा अनुभव नसताना तू अशा कविता कशा काय लिहिल्या, तर तो स्त्रीवाद होता हे मला तेव्हा कळलं नव्हतं. पण उशिराची कविता आहे, म्हणजे ही 98 साली प्रसिद्ध झालेला कविता संग्रह स्त्री नावाची कविता आहे, आणि त्याच्यामध्ये एक असं लिहिलेलं आहे की तू रात्री येणार नाहीस हे ऐकून बरं वाटलं, तू येतोस तेव्हा प्रेमाच्या नावाखाली मिठीत घेऊन माझी हाडं मोडून टाकतोस, तू माझ्या देहाचा पिंजरा मोडलास हे एका परीनं बरंच झालं, माझं मन त्या पिंजऱ्यातून मला मुक्त करता आलं, मग तू माझ्यावर बलात्कार करतोस, कालपर्यंत परस्त्रीवर बालिका, तरुणी, वृद्धा,
नावर बलात्कार व्हायचे, आता स्वतःच्या बायकोवर बलात्कार होतात. तुझ्या उष्ण श्वासात मी करपून जाते, आता शिकले आहे तुझ्या श्वासातून माझे श्वास फुलवणे अंगाऱ्यासारखे, आणि बलात्काराच्या डागातून माझ्या जीवनाची नक्षी मी सजवली आहे. तू रात्री येणार नाहीस, किती बरं झालं, त्यामुळे पहाट किती जवळ आलेली आहे, पहाट किती जवळ आलेली आहे. तर म्हणजे ह्या अंधकारातून बाहेर येण्यासाठी आपल्याला शब्द पहाटेसारखे फुटायला पाहिजेत. बरोबर. त्यानंतर मी बीजिंगच्या स्त्रियांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सहभागी झाले होते आणि तिथे मी माझ्या काही कविता वाचल्या. तर आपल्याला माहिती असेल की म्यानमारची जी नेता आंग सान सू की हिचं भाषण झालं तिथे, म्हणजे तिचा व्हिडिओ दाखवण्यात आला आणि त्याच्यात तिने खूप सुंदर एक उदाहरण दिलेलं होतं की ती असं म्हणते की बाया खूप बडबड करतात असं आपल्याला दिसतं, म्हणजे एकदा त्यांच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला की मग त्या थांबतच नाही. तर हा तिच्यावर आरोप आहे असं ती म्हणाली. तर तिने खूप सुंदर उदाहरण दिलं की ती असं म्हणते की जेव्हा पक्षी किलबिलतात, पहाट झाल्यावरच पक्षी किलबिलतात, रात्री पक्षी किलबिलत नाही. तर बाया बडबडतात कारण तिच्या मनामध्ये कुठेतरी पहाट झालेली असते आणि अज्ञानातून, आणि तिला असं जाणवते की अन्यायातून आता मला बाहेर पडायला पाहिजे आणि आता मला पहाटेकडे आणि मला बोललं पाहिजे. तर हा जो सगळा संदर्भ आहे ना, हा चळवळीचा संदर्भ किंवा अनेक परिषदांमध्ये जाऊन आल्याचा संदर्भ, याच्यातून मला माझी मनाची क्षितिज कुठेतरी व्यापक होत गेली आणि नंतर मग मी कथा आणि कविताही अनेक लिहिलेल्या आहेत. खूप छान उलगडताय तुम्ही. ह्याच अनुषंगाने प्रज्ञा पवार यांना मी एक प्रश्न विचारते की कोणताही लेखक हा त्याच्या सभोवतालकडून काही संस्कार परिणाम घेत असतो, आणि तुम्ही तर आता चळवळीचा उल्लेख केलातच, तर माणूस म्हणून आपली जडणघडण होत असताना एक लेखक म्हणूनही तुमचा पिंड घडत गेलेला असतो. त्या सभोवतालच्या सामाजिक, राजकीय, धार्मिक घटितांचा तुमच्यातल्या लेखकावर किंवा स्त्रीवादी भूमिकेवर कसा संस्कार झाला, ह्या अनुषंगाने हा प्रश्न आहे. आणि मला त्याच्यात म्हणजे विशेष उल्लेख करायचा आहे की तुमचे वडील लेखक आहेत. दया पवार ह्या नावाचा एक वेगळा संस्कार तुमच्यावरती आहे. तुमचे म्हणजे त्यांचे लेखक मित्र तुमच्या आजूबाजूला तुम्ही म्हणताय बालपणापासून वावरलेले आहेत, किंवा एकूण चळवळीचं जे वातावरण त्या संदर्भामध्ये तुमचा जो जीवनबाणीवांचा विकास झाला त्याचा परामर्श तुम्ही घ्यावा असं मला वाटतं. फक्त त्याआधी नीरजाताई परत आलेल्या आहेत, तर त्यांनी बोलावं, कारण आम्ही आतुर आहोत. आम्ही चालू ठेवली चर्चा, पण आम्हाला तुमच्या वाचून ती अपुरी वाटते आहे. मला कल्पना आहे की माझ्या सगळ्या टेक्निकल गोष्टींमुळे फारच गोंधळ झालेला आहे. तर मी परत पहिल्यापासून घेऊ की आता मध्ये परत तेच प्रश्न घेतले तर सुरुवात केली तरी चालेल, या प्रश्नाकडे आलात तरी चालेल की तुमचंही एक सांस्कृतिक वातावरण वेगळं आहे आणि त्या वातावरणात तुमच्यावरती स्त्रीवादाचा संस्कार कसा झाला. मी एक काम करते, एकूण सगळा आढावा थोडासा एकत्र घेते आता ह्या चर्चेमध्ये. मगाशी जो प्रश्न उभा केला होता स्त्रीवादाविषयीचा आणि ओळख कशी झाली तुमची किंवा तुमचा अनुबंध कसा जुळला स्त्रीवादाशी, त्याच्याशी बोलताना मला महत्वाची गोष्ट ही सांगायची की आपण जेव्हा लिहायला सुरुवात करतो ना त्याला कधीच डोक्यामध्ये आपलं ह्या गोष्टी नसतात, म्हणजे सुरुवात होते तेव्हा. म्हणजे मला तर स्त्रीवाद फार उशिरा कळला असं मी म्हणेन. माझा वेणा हा संग्रह प्रकाशित झाला आणि त्याच्यावरती प्रभा गणोरकरांनी एक कमेंट केली होती एका चर्चासत्रामध्ये. त्याला स्त्रीवादाची चर्चा नुकतीच विद्यापीठांमध्ये सुरू झाली होती आणि सेमिनार्स, वेगवेगळी चर्चासत्र होत होती आणि त्यावेळेला वेणा संग्रह प्रकाशित झाल्यानंतर प्रभाबाई त्याच्यात बोलल्या की ती नीरजाच्या वेणामधल्या संग्रह कविता आहेत ह्या पक्क्या स्त्रीवादी आहेत म्हणून. आणि हे मला बाबा त्या चर्चासत्राला होते आणि बाबांनी आल्यानंतर घरी सांगितल्यानंतर मला प्रश्न पडला, तेव्हा मी म्हटलं हा स्त्रीवाद म्हणजे काय, कारण अभ्यासक्रमात आम्हाला त्यावेळेला नव्हता आणि त्याच्याबद्दल विशेष ऐकलेलं नव्हतं आणि नंतर मी ज्युनियर कॉलेजला असल्यामुळे तसा संबंध नव्हता आला.
पण मला वाटतं की असं स्त्रीवाद कळून किंवा स्त्रीवादाची व्याख्या, त्याचा संपूर्ण जो एक अकॅडमिक मांडणी आहे ती वाचून तुम्हाला स्त्रीवाद येतो असं मला वाटत नाही. कारण आज तुम्ही सुद्धा विद्यापीठात पाहत असाल, स्त्रीवाद शिकवणाऱ्या स्त्रिया सुद्धा स्त्रीवादी नसतात, हे आपण पाहिलेलं आहे अनेकदा. तर त्यामुळे ही अकॅडमिक मांडणी होत नाही. मला वाटतं की जन्मताच तुमच्यामध्ये, जन्मताच म्हणण्यापेक्षा एक बंडखोरी भरलेली असते ना, ती कदाचित माझ्यामध्ये पूर्वीपासून होती. म्हणजे मला लहानपणापासून आठवतंय तेव्हापासून हे सगळे प्रश्न विचारणं, जे वाचन मी करत होते, जे मी आजूबाजूला पाहत होते, विशेषतः माझ्या घरात थोडंफार स्वातंत्र्य मुलींना असलं तरी आजूबाजूच्या जगात मी जिथे वावरत होते तिथे स्वातंत्र्य मला दिसत नव्हतं. आणि त्यामुळे कुठेतरी ह्या सगळ्या एका प्रकारच्या अन्यायाची, शोषणाची किंवा जे काही आपण स्त्रीवादामध्ये अकॅडमिकली मांडतो की बाईला बाईचं शोषण होतंय, पहिल्यांदा त्याची जाणीव करून देणं, नंतर त्या शोषणाविरुद्ध लढाई करायला शिकवणं, ह्या सगळ्या गोष्टी स्त्रीवादामध्ये हळूहळू येतात. पण ह्या गोष्टी मला वाटतं मी त्या काळामध्ये जेव्हा लहानपणी हे सगळं पाहत होते किंवा नंतर मोठं झाल्यानंतर मला वाटतं कोणत्याही स्त्रीला ह्या सगळ्या एकूणच वेगवेगळ्या म्हणजे सांस्कृतिक हॅरॅसमेंट असतेच, एक वेगळ्या प्रकारची आपली लैंगिक सुद्धा असते बाई म्हणून. ह्या सगळ्या गोष्टीत ना प्रत्येक स्त्रीला थोड्याफार प्रमाणात जावं लागतं. आणि सांस्कृतिक जी एक प्रकारचं दडपण असतं आपल्यावर ना, ते आपण कितीही काही केलं त्यावेळेला सुरुवातीच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला छान वाटत असतात. म्हणजे मी उदाहरणार्थ म्हणेन की मगाशी जो प्रश्न विचारत होते की पूर्वसरींचा काय प्रभाव होता, तर त्याच्यामध्ये मी ज्यावेळेला लहानपणी पुस्तकं वगैरे वाचायची तेव्हा कल्याणी ज्योत्स्ना देवधरची मला खूप आवडायची, की ती आदर्श सून, आदर्श पत्नी आणि खूप छान असं तिचं एक प्रेम मिळवणारी, प्रेम घेणारी अशी स्त्री होती. आणि अशा स्त्रीला, ही स्त्री आपल्या डोळ्यासमोर घेत आपण आपल्या सगळ्याच स्त्रिया ह्या मोठ्या होतात. म्हणजे मी नेहमी असं म्हणते की मीना कुमारी जी न जाओ सैया छुडा के भैया बोलणारी वगैरे, ही आपल्याला कायम भावत आलेली आहे लहानपणी, पण ही कुठेतरी भैया सोडायला लागते त्याची, म्हणजे त्याचा हात सोडायला लागतो आणि आपल्याला हा मुद्दा त्यांचा अगदी योग्य होता की तो हात सोडण्याची जी जाणीव आहे, ती जाणीव ज्या क्षणी स्त्रीला होते तिथे तिच्यातल्या स्त्रीवादाची निर्मिती, त्याला स्त्रीवाद हे कदाचित खरोखरच अकॅडमिकली म्हटलं जात असेल. बरोबर आहे. खरं तुमचं वाक्य पूर्ण केलंय. तर हे सगळं अकॅडमिकली जरी असलं ना, तरी मला वाटतं की स्त्रीवाद हा असा आपल्यामध्ये नकळत, म्हणजे त्याला आपण नंतर आम्ही त्याला स्त्रीवाद म्हणून ओळखायला लागलो. पण हे स्त्री विषयीचे जे प्रश्न आहेत किंवा जे सगळं वाटणं होतं ते त्या काळात आलेलं आहे. आणि मला वाटतं कवितेचा जो फॉर्म सुद्धा, त्यावेळेला मी कविता लिहित होते, कथा लिहित होते, हे सगळं माझं लेखन चालू होतं. आणि त्या लेखनातनं नकळत ते कुठेतरी सुरुवातीपासून येत गेलं असं मला वाटतं. की माझ्या अगदी सुरुवातीच्या ज्या कविता आहेत ना, म्हणजे तू समजतेस तेवढी चांगली नाहीस तू, किंवा तुला तू खेळणं आहेस अनेकांच्या हातातलं, अशी म्हणजे अगदी सुरुवातीची, म्हणजे 18-19 वर्षाची असताना लिहिलेली कविता आहे की हे खेळणं तू अनेकांच्या हातातली आहेस, ही जाणीव होणं. आणि मग अनेक गोष्टी पुढे त्या येत गेलेल्या आहेत त्याच्यात ना, की ज्या सगळ्या एका सांस्कृतिक कर्मकांडांमध्ये बाईला जे सगळं बांधून ठेवलेलं आहे त्याच्या विरोधात बंड करण्याची इच्छा निर्माण होणं, ह्या सगळ्या गोष्टी मला वाटतं त्या काळामध्ये हळूहळू व्हायला लागल्या. आणि त्या दृष्टीने, आणि त्या सगळ्या स्त्रिया लिहित होत्या ना आपल्याकडे, त्या बाबतीत मला हे म्हणावं लागेल की मी आता इंदिरा संतांची समजा कविता सगळी वाचली, किंवा शांताबाईंची वाचली, किंवा अगदी काशीबाई कानेटकरांपासून ज्या सगळ्या स्त्रिया लिहित आलेल्या आहेत त्या स्त्रियांकडे जरी आपण बघितलं तर ह्या सगळ्या स्त्रिया आतमध्ये कुठेतरी सतत संघर्ष करत असाव्यात त्यांच्या सत्वाशी, त्यांच्या संपूर्ण अस्तित्वाचं जे एक चौकटीमध्ये बांधलं गेलं होतं ना, त्याच्याशी सुद्धा संघर्ष करत असाव्यात. आणि त्याच्यामुळेच खूप नाही तरी इंदिराबाईंनी सुद्धा मग मध्यमवर्गीय गार्गीसारखी कविता लिहिली. पद्माबाईंनी तर काय कविता लिहिलेल्या आहेत आपल्याला माहिती आहे, त्या पूर्ण, मला तर त्यांची कविता स्त्रीवादी कविताच वाटते त्या काळात लिहिलेली. तर ह्या सगळ्या बायका लिहित होत्या. त्यामुळे ह्यांच्याशी जोडणं, जसं संत कवयित्रींपासून आम्ही जोडून घेतो ना, तसं ह्यांच्याशी जोडणं हे मला वाटतं फार महत्वाचं आहे. कारण त्यांच्या खांद्यावर बसूनच आपण पुढे येत असतो, त्यांचं वाचतो. आणि हे वाचन म्हणजे उदाहरणार्थ हे वाचताना हे पण लक्षात येतं की गौरी देशपांडे किंवा सानिया वाचायला लागल्यानंतर मला कळायला लागलं ना की ह्याच्यातला फरक आणि ह्याच्यातला, म्हणजे कल्याणी आवडणं आणि नंतर सानियाच्या नायिकांना भेटल्यानंतर वाटायला लागलं अरे बायका हा विचार करू शकतायत, बायका बोलू शकतायत स्वतःविषयी, बायका स्वतःला व्यक्त करतायत. गौरी देशपांडेची नायिका
एका कुठेतरी क्षणाला सहज बोलते की झोपू दे ना चायला, असं नवऱ्याला बोलावं. नंदनला ती बोलते, दिमित्री हो. सॉरी खांग मधली कालिंदी, आणि सांगते झोपू दे ना जायला, तू मला म्हणजे तुला मी हवी तेव्हा लग्नी सुखासाठी हवी आहे, पण मला जेव्हा तू हवायस तेव्हा मला काही द्यायचं नाहीये. इथे तिचं जे बंड होतं ना, हे पाहिल्यानंतर आणि वाचल्यानंतर कळायला लागलं, अरे आपण ह्या कॅटेगरीतले आहोत, आपण त्या कल्याणीच्या कॅटेगरीतल्या नाही आहोत, हे आपल्याला कुठेतरी हळूहळू कळायला लागतं. तर हे ते मला तसं कळत गेलं, आणि कदाचित त्याच्यामुळे हे स्त्रीवादाचा अनुबंध मला वाटतं तो आतून कुठेतरी आतमध्ये होताच, आणि तो नंतर मग जोडला गेला. मग तो सीमांत बुवाशी जोडला गेला, मग तो बाकीच्या सगळ्या लेखिकांशी जोडला गेला. आपल्या भारतातल्या, मराठीतल्या सगळ्या आम्ही लेखिका एकमेकांशी त्या बंधाने जोडलो गेलो, तसं मला वाटतं. बरोबर. प्रज्ञाताई, मगाशी प्रश्न तुम्हाला विचारला होता तो की एकूण चळवळीची पार्श्वभूमी आणि त्या अनुषंगाने तुमच्या जाणीवांचा परामर्श, तो तुम्ही तुमच्या कवितांमधूनही व्यक्त केलात तरी हरकत नाही. माझं सगळं जे लहानपण आहे ना, ते खूप लहानपण असं चाळीमध्ये गेलेलं आहे. म्हणजे अक्षरशः पत्र्याच्या चाळी, भिंती नाहीच, पत्राच. आणि त्यामुळे नीरजा आता जे सगळं सांगत होती ना, ते सगळं ऐकताना मला माझं जग खूप वेगळं जग आहे असं मला वाटलं. आहे म्हणजे आता गौरी देशपांडेच्या याचा नीरजाने जो उल्लेख केला तो रास्त उल्लेख आहे की नवऱ्याला तिचे म्हणते, पण माझ्यासाठी हे याने कुठलाही कल्चरल धक्का बसलाच नाही. कारण म्हणजे त्या अर्थाने माझं जग मध्यमवर्गीय जग नव्हतंच ना. मी ज्या जगामध्ये जन्माला आले, मी ज्या जगामध्ये लहानाची मोठी झाले, तिथे लैंगिकते संदर्भातले असे सोकॉल्ड मध्यमवर्गीय कथित असे टॅब्यूच नव्हते. म्हणजे तिथला सगळ्या स्त्री पुरुषांचा एकमेकांशी असलेला जो व्यवहार आहे ना, तो व्यवहार इतका उघडा वागडा होता आणि तो इतका निर्मळ आणि इतका सहज होता. म्हणजे आपल्याला असं दिसतं की तुम्ही मध्यम वर्गाच्या खाली जसजसं जाल, म्हणजे आदिवासी संस्कृतीमध्ये बघा, भटक्या विमुक्तांचं थोडं जात पंचायतीचं ते थोडं त्याची चर्चा वेगळ्या पद्धतीने करता येईल. पण जे ज्याला आपण एक आदिवासी समाजाची जी एक निकोपता आहे स्त्री पुरुष संबंधातली, तर मी ज्या वातावरणामध्ये वाढले ना स्नेहा, की तो सगळा म्हणजे खऱ्या अर्थाने ज्याला आपण महानगरी असं म्हणतो ना, की माझ्या शेजारचं कुटुंब ख्रिश्चन होतं, त्याच्या शेजारी मुस्लिम फॅमिली होती, त्याच्या शेजारी धोबी होते, त्याच्या शेजारी गुजराती होते, म्हणजे त्याच्या शेजारी एक मराठा समाजातलं कुटुंब होतं, आणि सार्वजनिक संडास, सार्वजनिक नळ शेजारी ज्ञानेश्वर नगर नावाची अतिशय बकाल अशी झोपडपट्टी होती, आणि मध्ये प्रचंड मोठी खाडी होती, आणि पाऊस पडायचा तेव्हा आमचं घर संपूर्ण पाण्यामध्ये जायचं. म्हणजे अक्षरशः इथपर्यंत पाणी आमच्या घरामध्ये दर पावसाळ्यामध्ये 15 ते 25 वेळा एवढं पाणी शिरायचं, आणि माझ्या आई वडिलांनी निगुतीने जमा केलेला सगळा संसार पाण्यावर वाहून जायचा. त्यामुळे मी अशा वातावरणामधून ना लहानाची मोठी झालेली असल्यामुळे मला गौरी देशपांडे हे काही फार असं त्यांच्या साहित्यातनं काही फार एक कल्चरल शॉक बसला किंवा बापरे हे काहीतरी फारच हे आहे, म्हणजे मी समजू शकले की गौरी देशपांडेंचं एवढ्या सगळ्यांना का आवडू शकतं, की बाबा त्या मध्यमवर्गीय एका याच्यामधल्या आहेत त्या. पण मी अधिक क्रांतिकारी, ज्याला काय म्हणूया, समाज म्हणूया, त्या क्रांतिकारी समाजातले फुले, बाबासाहेब फुल्या आणि सावित्रीबाई फुले आणि बाबासाहेबांचं एकूण जो सगळा, किंवा क्रांतीबा फुले आणि सावित्रीबाईंचं जे एकमेकांशी असलेलं नातं होतं, किंवा बाबासाहेबांचं आणि रमाबाईचं, किंवा बाबासाहेबांचं आणि सविता कबीरांचं असलेलं जे नातं होतं, हे सगळं बघत असताना मला असं वाटतं की लहानपणी एकीकडे चळवळ होती. मी मगाशी म्हटलं तसं वरळीच्या दंगलीमध्ये मला आठवते की नामदेव ढसाळ आमच्या पत्राच्या घराच्या माळ्यावर लपून बसायला यायचे की बाबा आता पकडलं जाऊ नये. म्हणजे इतका विलक्षण असा कालखंड मी अनुभवला. माझं लहानपण, म्हणजे माझं लहानपण हे त्या अर्थाने खूप रिच म्हणायला पाहिजे, ग्लोरियस असा भूतकाळ. आणि ते सगळ्या चळवळी टोकदार असणं, सगळ्या चळवळीतली माणसं सतत घरीदारी येणं. पण आणखी एक वेगळं म्हणजे मला ह्याचं भान जे आहे ना, वेगळेपण, आपण वेगळे आहोत म्हणजे आपलं कुटुंब वेगळं आहे या सगळ्यांपेक्षा, याचं भान कधी आलं, किंवा मला जात नावाची गोष्ट ही कधी कळली. तर मला असं सांगावं असं वाटतं की ज्या चाळीचा मी उल्लेख केला ना, की माझे वडील दया पवार यांना कोंडवाडा हा त्यांचा पहिला कविता संग्रह गाजत होता त्या काळामध्ये, त्यांना राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला होता,
आणि त्याच काळातली घटना, मी काहीतरी 3री-4थीत असेन जेमतेम, आणि माझ्या चाळीमध्ये आमच्या शेजारीचे एक 96 कुळे कुटुंब राहत होतं. त्यांनी असं सांगितलं माझ्या आईला, की जी माझी आई शाळेमध्ये शिक्षिका आणि मुख्याध्यापक म्हणून काम करत होती, त्या माझ्या आईला त्या चाळीतल्या एका कुटुंबाने सांगितलं की तुम्ही दलित आहात, तुम्ही खालच्या जातीचे आहात, आणि आम्ही जेव्हा पाणी भरायला तिथे येऊ तेव्हा तुम्ही पाणी भरायचं नाही. आता हा काही मी 150 वर्षापूर्वीच सांगत नाहीये, नाही. काही बरोबर. वर्षापूर्वीच सांगतेय. आणि त्यामुळे एकदा मी शाळेतून आले, आणि शाळेतून आल्यानंतर मी दप्तर ठेवलं आणि मी बघते तर काय, इतका प्रचंड गोंधळ माजला होता. त्या 96 कुळे कुटुंबातली त्यांची ती आई, म्हणजे मुख्य त्या घरातल्या कर्त्या स्त्री, आणि त्यांच्या 4-5 मुली होत्या, तरुण मुली. त्या सगळ्या तरुण मुली माझ्या आईला अक्षरशः बुकलून मारत होत्या. म्हणजे तिने केस धरले होते, तिच्या अंगावर सगळ्या जणी मिळून तिला व्यवस्थित म्हणजे धुलाई करणं असं म्हणतो ना, तशा पद्धतीने तिला मारत होत्या. कारण मुळामध्ये माझ्या आईमध्ये जो एक बंडखोरी होती, तिला ते मान्यच नव्हतं की तुम्ही कोण सांगणार. आणि ते जेव्हा पाणी भरत होते तेव्हा आम्ही पाणी भरायचं नाही, तर ती पाणी भरायला गेली आणि तिने ते सगळं तिथे केलं. आता म्हणजे, आणि दया पवार ही एक फिगर, म्हणजे लिटररी फिगर म्हणून लिटररी विश्वामध्ये गाजत होती. म्हणजे अंतर्विरोध माझ्या वाट्याला कुठले अंतर्विरोध आले. आणि त्यातून मला माझी ही स्त्रीवादाविषयी, सगळ्या स्त्रिया सारख्या असतात का खरंच? सगळ्या स्त्रियांचे दुःख सारखे असतात का? एक स्त्री म्हणून आपण सगळ्या जण एकमेकींशी वेदनेने त्या नात्याने मानलेलो असतो खरं, पण तरी दलित बाई, मुसलमान बाई, ख्रिस्ती समाजातली, आता सिसिलियाने खूप छान मांडणी केली त्या सगळ्यातली. तर ती एक जी दुःख आहेत ना, ती दुःख व्यक्त होतात. आणि स्नेहा मगाशी म्हणालीस ना की ते कवितेतनं कसाला, आता हा प्रसंग घडला कधी, जेव्हा मी लहान होते, आणि तो कसा येतो आपल्या लेखनामध्ये एका क्रिएटिव्ह पद्धतीने. तर एक थोड्याशा ओळी फक्त वाचते, कारण ही कविता दीर्घ आहे की ती कविता अशी, त्या कवितेतल्या काही ओळी अशा आहेत. माझ्याही पाठ्यपुस्तकात असायचा भारत नावाचा देश, आदर्श, अद्भुत, अमूर्त. प्रश्नही त्याचेच, उत्तरही त्यांचीच, तळटिपा एकात्मतेला तडा जाऊ न देणाऱ्या तथाकथित. शाळेतून घरी आल्यावर एक दिवस पाहिलं, आईवर तुटून पडल्या होत्या चाळीतल्या बाया. नदीच्या वरल्या अंगाला आम्ही पाणी भरणार आणि खाल्ल्या अंगाला तुम्ही पाणी भरायचं. आईने मोडला होता शतकानुशतकाचा लिखित नियम. तिने धुणी धुतली, भांडी घासली, हंडा कळशा भरल्या. तिला मज्जा बसलेल्या सार्वजनिक नळाच्या उजव्या बाजूला. तिच्या स्पर्शानं विटाळलं पाणी, तिच्या सावलीनं बाटली पवित्र जागा. फार माजलेत भडवे, सरकारी पाहुणे, धरागतीला, तुडवा सालीला. आईचे अस्ताव्यस्त कपडे, फाटलेल्या ओठांमधून वाहणारं रक्त, लाथ्या बुथ्यांखाली काळनिळं झालेलं शरीर, घशातच अडकलेल्या माझ्या भयग्रस्त किंकाळ्या आणि चिमुकल्या हातांनी आईला वाचवण्याच्या धडपडीत माझ्या वर्मी बसलेला जबर फटका. तितर बितर दप्तर, भयान पुस्तकातला भारत. एक रंगीबेरंगी फुगा फुटला कायमचा. भारत नावाचा जो एक रंगीबेरंगी एक आदर्श आपल्या शाळेच्या पहिल्या पानावर जे येतो, एक रंगीबेरंगी फुगा फुटला कायमचा, निरागस लागतच राहिला निर्घृण टाचण्या आलटून पालटून निर्व्याज्य पोकळीला. अस्वाभाविक आशय सूत्रांनी गच्च भरून गेला माझा कागद. हा जो अस्वाभाविक आशय सूत्रांनी लहानपणापासून जो माझा कागद गच्च भरलेला आहे, तो भरलेलाच आहे. गगन बावडा, बेलची हत्याकांड, रमाबाई नगर हत्याकांड, खैरलांची हत्याकांड, ते अगदी आता हाथरस पर्यंत, इतकं सगळं माझ्या विश्वामध्ये आहे. आणि माझ्या विश्वामध्ये लैंगिकतेचे सुद्धा हे इतके खुले आहेत, त्यामुळे कदाचित अफवासारखी कथा लिहिणं मी लिहू शकले. पण आता याच्यात प्रॉब्लेम असा झाला की एकेकाळी ही जी लढाऊ स्त्री आहे ना, ती जसजसा दलित वर्ग मध्यम वर्गाकडे संक्रमित होत गेला, तसे त्यांनी सुद्धा मध्यम वर्गाचे नॉर्म्स कुठेतरी आले त्यांच्या जगण्यामध्ये. ती एक वर्गीय जाणीव आली, मध्यमवर्गीय नॉर्म्स आले. आणि मग त्यांना प्रश्न पडायला लागले की अफवामधली कथा ही आंबेडकरवादी असू शकते का? प्रज्ञाची कविता ही आंबेडकरवादी कविता असू शकते का? तर हे गुंतागुंतीच आहे. म्हणजे स्त्रीवादाची मांडणी करत असताना
आपल्याला इतकं सोप्या पद्धतीने, इतक्या एकरेषीय पद्धतीने किंवा इतक्या होमोजेनस पद्धतीने हे बघता येणार नाही, नाही मांडता जात येणार नाही. नाही असं जात, मला बरोबर. याला जोडून आणखी मला हा बोलताय मला नीरज? एक फक्त आपण कदाचित तो राहिला असेल, तो मला कल्पना आहे की हे जे प्रज्ञाने सगळं आता बॅकग्राऊंड तिचं सांगितलं चाळीतलं, सांगायला काहीच हरकत नाही की माझं जगणं, मी जन्मले ते कोळीवाड्यामध्ये, वरळी कोळीवाड्यामध्ये, आणि हे सगळं जगणं जे प्रज्ञा म्हणते की एक अनेक जिन्सी लोक माझ्या आजूबाजूला राहत होते, त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे म्हणजे सगळ्या धर्माचे, सगळ्या जातीची लोक एकत्र राहत होती. त्याच्यानंतर मी आले ती चाळीतच आलेले, आणि माझं जवळजवळ BA होईपर्यंतचं सगळं आयुष्य चाळीत गेलेलं आहे. कदाचित फक्त माझी आई शिक्षिका असल्यामुळे आणि बाबा प्राध्यापक असल्यामुळे घरातलं जे वातावरण, मगाशी मी जे म्हटलं ना की माझ्या घरातलं वातावरण कदाचित वेगळं असू शकेल आणि बाहेर जे वातावरण होतं ते अतिशय वेगळं होतं. जे प्रज्ञाचे अनुभव आहेत ते साहजिकच आहेत, प्रत्येकाचे अनुभव वेगळे असणार आहेत. तिचे संपूर्ण जातीशी निगडीत असलेले जे अनुभव आहेत ते अतिशय वेगळे आहेत आणि ते असणं शक्य नाही. पण मी गौरी देशपांडेंचा उल्लेख केला त्याचं कारण की मी जे बघितलेलं जगणं माझ्या ह्याच्यामध्ये, जे उघडं वागडं त्या अर्थाने नव्हतं, ते दबलेलं होतं. म्हणजे जे मध्यमवर्गीय घरांमध्ये कायम दबलेल्या प्रकारे राहिलेलं जे जगणं असतं ना, त्या प्रकारचं जगणं बघितलं मी. हे बाहेर पाहिलेलं आहे. पण माझ्या घरामध्ये मी जसं म्हटलं की कदाचित ही माझ्यासाठी पर्वणी असू शकेल, कदाचित माझ्या वाढीला वेगळं असेल की वडील प्राध्यापक होते, त्यामुळे कदाचित तो फरक असेल. पण तरी मला वाटतं की प्राध्यापक असून मी मगाशी म्हटलं तसं नसतं. पण बाबा ज्या प्रकारे वाढले, म्हणजे आम्ही समजा 4 मुली होतो, म्हणजे हे कसं व्हायचंय की 4 मुली जन्माला आल्यानंतर माझ्या आजीची अशी इच्छा होती की मुलगा होईपर्यंत त्यांनी मुलं जन्माला घालावी माझ्या आई, आणि ती माझ्या वडिलांनी एका क्षणी जाऊन ऑपरेशन करून घेतलं कोणालाही न सांगता, आणि त्याची हाय खाऊन मी माझी आजी गेलेली पाहिलेली आहे की मुलगा झाला नाही माझ्या नातवाला. ह्याचा तिचा म्हणजे तो सगळा काळ होता. म्हणजे मुलगी न होणं ही घरामध्ये मी अनुभवलेली गोष्ट आहे. माझ्या आईला हजारदा ऐकावं लागलेल्या गोष्टी आहेत ह्या. जिथे जिथे जाईल तिथे मुलगा नाही, आणि त्याच्यावरनं तिला प्रत्येक वेळेला जे हे करावं लागलंय. आणि माझी आई अतिशय स्वतंत्र बाण्याची होती, म्हणजे तिला ते मोकळे पण होतं, ती मोकळी होती. बाबांचं आणि त्यांचं दोघांचं नातं वेगळं होतं. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये वाढल्यामुळे कदाचित असेल की हा विचार करायला सुद्धा लागण्याचं एक जे बळ येतं ना, ते कदाचित तिथे यायला लागलं असेल. नाहीतर उलट असं होतं की जिथे संघर्ष असतो तिथे तुम्ही अनेकदा बंड करता आणि बाहेर येता, पण जिथे संघर्ष नसतो, तुम्हाला सगळं अगदी मध्यमवर्गीय जगणं मिळत असतं, तिथे बंड करणारेचे प्रकार कमी होतात उलट. पण माझ्याकडे कदाचित मी अशी इतरांसारखी ठीक आहे सगळं छान चाललेलं अशी राहू पण शकली असती, पण तशी नाही राहिली. त्याचं कारण कदाचित माझं मी हे कबूल करते की आपलं आजूबाजूचं जगणं पाहता पाहता वाचन सुद्धा जे होतं त्यातनं सुद्धा मी अनेक गेले, हे मी कबूल करते. आणि जे मी पाहिलंय, मी म्हटलं की सगळ्या माझ्या आजूबाजूला राहणाऱ्या ज्या स्त्रिया होत्या त्या मला कायम अशा दिसते. आणि हे विशेषतः मला जाणवला, माझा जो संघर्ष खरा ह्या अर्थाने झाला, एका लग्न झाल्यानंतर पूर्ण पारंपरिक म्हणजे एक स्वातंत्र्य असलेलं कुटुंब, आणि लग्न झाल्यानंतर पूर्ण पारंपरिक कुटुंबात मी गेलेले होते. तिथे गेल्यानंतरचा आणखीन एक वेगळा संघर्ष आहे, आणि हा संघर्ष मला वाटतं खूप वेगळा असतो, जिथे तुम्हाला गेल्याबरोबर तुम्हाला बंडाचा झेंडा फडकवता येत नाही, आणि मग त्याच्यातनं जी घुसमट होते. त्याच्यात मी माझ्या एका कवितेत असं लिहिलेलं आहे की तुळशीला निमूट घालावं पाणी, भरल्या संसाराची गावीत गाणी, जमलं तर त्याचे आभार मानावेत, त्याने आपल्या डोळ्यामध्ये फुलं पाखरं पंख बघितले, फुलपाखरं बघितलीत म्हणून वगैरे. हे अशा प्रकारचं एक मध्यमवर्गीय जगणं जरी असलं तरी त्या जगण्याला छेद देत जगणं जे होतं ना पुढे, त्याला नाकारणं आणि पुढे त्याला छेद देत पुढे येणं, ह्या जगण्यात ना मला जावं लागलेलं आहे. आणि त्याची जी घुसमट असते तीही घुसमट असतेच. म्हणजे कदाचित मी असं म्हणणार नाही, आपण कोणाचीच तुलना करावी नाही की ह्याची घुसमट जास्त त्याची घुसमट कमी, आणि असं नसतं. ते प्रत्येकाची वेगळ्या लेव्हलवरची वेगवेगळ्या प्रकारची एक घुसमट असते, आणि ती घुसमट ह्या कवितेतना, ह्या साहित्यातना वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होत असते. कदाचित धर्माच्या नावाखाली आजही जे माझ्यावर सुद्धा लादलेलं आहे आपल्या धर्माने, समजा कदाचित सिसिलियाच्या बाबतीमध्ये ते तिच्या धर्माने लादलेलं असेल, प्रज्ञाच्या बाबतीमध्ये संपूर्ण ते जात वास्तवाने आणि आजूबाजूच्या जगण्यांनी लादलं असेल, पण माझ्या
भाडीची सगळी कर्मकांड टाकली गेली. त्या कर्मकांडांना छेदत, त्यांना नाकारत येणं इथपर्यंत हे फार कठीण काम होतं आणि ते काम आम्हाला करावं लागलं. पण त्या अर्थाने मला वाटतं की स्त्रीवादाची जी घडण झाली ती ह्याच्यातूनच होत गेली असेल हळूहळू. आणि पण दुसरी एक गोष्ट मला फक्त इथे सांगायची बाबांच्या बाबतीमध्ये, की बाबा ह्या मानाने मला नेहमी खूप त्यांचा स्वभाव असा होता की त्यांनी काळ्या पांढऱ्या आजूबाजूचं सगळं नाकारत होते. ते त्यांच्या स्वतःच्या काही भूमिका होत्या, पण इतरांशी संघर्ष त्यांनी त्या अर्थाने खूप टाळला. आणि ते मला नेहमी असं म्हणायचे की काळ्या पांढऱ्या रंगात माणसं नाही रंगवता येत. त्यामुळे कदाचित मी त्या अर्थाने जहाल स्त्रीवादी नाही झाली. म्हणजे पुरुष नाकारणारा स्त्रीवाद जो आहे ना, एक आपल्याकडे अनेक स्त्रीवादाचे प्रकार आहेत, पण जो एक टोकाचा पुरुष नाकारणारा जो स्त्रीवाद आहे तो मला आजही मान्य नाहीये. कारण मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांनाच, म्हणजे बाईला जसं एका चौकटीत, स्त्रीत्वाच्या चौकटीत ह्या समाज व्यवस्थेने बांधून ठेवलंय, तसं मर्दपणाच्या चौकटीमध्ये पुरुषांनाही ह्या समाज व्यवस्थेतनं बांधून ठेवले आणि त्यालाही त्या चौकटीतनं बाहेर काढण्याची आज गरज आहे असं मला वाटतंय. तो आता बाई बाहेर पडते पण पुरुष या चौकटीतनं बाहेर पडत नाही, तर त्याला आपण कसं काढणार आहोत बाहेर, ह्याचा सुद्धा विचार आता स्त्रीवादानेच करायला पाहिजे असं मला वाटतंय. मी ऍक्च्युली शेवटच्या प्रश्नाकडे येणार होते, कारण आपली वेळ संपत आली आहे. त्या प्रश्नाचं उत्तर मी प्रश्न न विचारताच खरं तर तुम्ही दिलेत, की स्त्रीवादी जाणीवा व्यक्त करणाऱ्या तुमच्या समकालीन किंवा अगदी अलीकडच्या ज्या काळातल्या स्त्रीवादी लेखिका आहेत त्यांच्याविषयी तुम्हाला काय वाटतं, किंवा आता नवीन आजचं लेखन स्त्रीवादाचं कुठल्या दिशेने जाणं अपेक्षित आहे, हा माझा प्रश्न होता. त्याचं उत्तर एका अर्थाने नीरजताईंनी दिलंय. मी थोडक्यात सिसिलिया मॅडमना सांगेन की याच्याविषयी बोला. आणि जाता जाता मग मी पुन्हा एक शेवटचा प्रश्न प्रज्ञा पवार यांना विचारणार आहे. सिसिलिया मॅडम तुम्ही बोला. आजच्या पिढीच्या संदर्भात बोलणं जरा कठीण आहे, कारण आज स्त्रीवाद त्यांच्यापर्यंत कितपत झिरपत गेलेला आहे. पण तरी सुद्धा खूप छान कवयित्री आहेत आपल्याकडे. शिल्पा कांबळे सारखी नाटक आणि कादंबरीच्या क्षेत्रामध्ये आहे. पद्मरेखा धनकर आहे, सुचिता खल्लाळ, आम्ही काल चर्चा करत होतो, योगिनी पांडे, सातारकर पांडे आहे. ह्या सगळ्या आहेत मुली. परंतु मला आता नीरजा आणि प्रज्ञा बोलत असताना मला असं वाटतं की ख्रिस्ती समाजातून तसं येणारं कोणी दिसतच नाहीये मला. तर त्याचं कारण मला वाटतं की याच वेळेला सांगावं की जोपर्यंत आपण धर्माचं दडपण झुगारून देऊ शकत नाही, कारण मला असा या दोघी जणी माझ्या मैत्रिणी सांगत असताना मला जाणवलं की जेव्हा मी बायबल मधल्या जुन्या करारा आणि नव्या करारातील काही गोष्टींचे नवे अर्थ सांगायला लागले तर मला तांदळातल्या खड्यासारखं बाजूला करण्याचा प्रयत्न केला. कारण ऍडम आणि इव्हची जी कथा आहे ना, प्राणकथा आहे, त्याच्यामध्ये इव्हने ज्ञानवृक्षाचं फळ खाल्लं आणि तिच्या पायाने पाप चालत आलं, हे बदलायला पाहिजे असं मी सांगितलं. की जर ज्ञानवृक्ष असं म्हटलेलं आहे तर तिने पहिलं फळ खाल्लं म्हणजे तिने पहिलं ज्ञान प्राप्त करून दिलं, असा अर्थ का नाही सांगितला जात? प्रश्न उपस्थित केले. किंवा ऍडम आणि इव्हला निर्माण केल्यानंतर 6 दिवसानंतर त्याच्या फासळीपासून इव्हला निर्माण केला ऍडमच्या, परंतु त्याच्यानंतर परमेश्वराने काहीच निर्माण केलं नाही. म्हणजे सगळ्या सृष्टीचा कळस इव्ह आहे हे सांगितलंच जात नाही. बाई किती श्रेष्ठ आहे सांगितलंच जात नाही. किंवा येशूच्या आईच्या संदर्भात सुद्धा की तुम्ही फक्त प्रार्थना करीत राहा, तुम्ही फक्त सोसत राहा. सोस रे माझ्या जीवा रे, सोसल्याचा सूर होतो, सूर साधित आलं जेव्हा भारताचा दूर होतो, क्षमा करत राहायचं. हा जो संदर्भ आहे ना, हा संदर्भ मी आज नाकारला आणि मी त्या गोष्टींचा, कारण बायबल मधला किंवा धर्मग्रंथातला एकही शब्द इथे तिथे फिरवायचा नाही, बदलायचा नाही त्याचा अर्थ. असं असताना हे धैर्य दाखवणारे आज कोण आहेत? म्हणजे इतरही धर्मातलं मी असंच सांगते की त्याचे नवीन अर्थ आज आपण लावणार आहोत किंवा नाही. कारण वंश, काळ आणि परिस्थिती यांचा प्रभाव आपल्यावर असतो, आपल्या साहित्यावर असतो, व्यक्तीवर असतो असं तत्वज्ञानी सांगतात. परंतु मग आपल्याला आपल्या वंशाकडून मिळालेला संवेदनशीलतेचा जर वारसा असेल तर तो वारसा आपण खऱ्या अर्थाने आपल्या वागण्यामध्ये आणतो का? तर आजच्या पिढी पुढे मला असं वाटतं की अभ्यास वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रांतातला चाललेला आहे, वेगवेगळ्या प्रांतातली नवीन पिढी आहे ती त्यांच्या पद्धतीने विचार करते आहे. काल आम्ही एक कविता वाचली मीनाक्षी पाटीलची
की त्याच्यामध्ये ती मुलगी आता सांगते की आता राजा राणीच्या गोष्टी तुम्ही सांगूच नका आम्हाला ना, आवर्जून सांगा त्या गोष्टी. तर असं सांगणाऱ्या आजच्या पिढीमध्ये किती लोक मिळतील? आता 4-5 नावं मी जी सांगितली, याच्या व्यतिरिक्तही आणखीन असतील. आपण सगळ्यांची नावं नाही घेऊ शकत, नाहीतर इतरांना दुःख होईल. परंतु तरी सुद्धा मला असं वाटतं की यांच्यामध्ये काही सत्व दिसतंय मला, आणि मला वाटतं की हे जर पुढे चालत राहिलं तर हा स्त्रीवाद म्हणजे चांगल्या अर्थाने, सकारात्मक अशा अर्थाने स्त्रीवादाची आज खरंच आवश्यकता आहे. आणि बाईकडे एक माणूस म्हणून बघण्याची फार आवश्यकता आहे, एक व्यक्ती म्हणून बघण्याची गरज आहे. वस्तू म्हणून बघायचं नाही, तिच्या बाह्य गोष्टींना महत्व नाही. बरोबर. हे जे आपल्या संत कवयित्रींनी सांगितलं, त्या संत कवयित्रींनी हे सगळं लौकिक जीवनच नाकारलं. त्यांनी अलौकिक जीवनाकडे संदर्भात त्यांनी मनाचा विचार केला. त्यांनी कदाचित त्यावेळेला आत्मा हा शब्द वापरलेला असेल, परमेश्वर हा शब्द वापरलेला असेल. पण आज आपण त्याचा स्वीकार कसा करतो आहोत, नव्या पद्धतीने स्वीकार करतोय का, याची मला असं वाटतं की खूप गरज आहे. आणि मला एक काय वाटतं माहितीये स्नेहा, फक्त एकच गोष्ट सांगते की ह्या आता सगळ्या लिहिणाऱ्या ज्या आहेत ना, त्यांचं म्हणजे त्या लिहितायत त्यांच्या जगण्याविषयी, त्यांच्या ह्याच्या, म्हणजे जे आता 50 वर्ष जवळजवळ हा सगळा आलेख चालू आहे. पण आता मला वाटतं की थोडं त्याच्यातून बाहेर पडून त्यांनी आज सगळं जे आजूबाजूला चाललेलं आहे, मग ते राजकीय असेल, सामाजिक असेल, अनेक गोष्टी आजूबाजूला आहेत, की स्त्रीने आता आपलं हे एक विश्व आहेच, पण त्याच्या पलीकडे एक मोठं विश्व आहे, त्याला सुद्धा आता भेटायला हवंय. आणि अनेक जणी तो प्रयत्न करतायत. म्हणजे आता पद्मरेखाचं नाव घेतलं हे किंवा अनेक आहेत आणखीन काही कवयित्री, त्या भिडतायत. आणि ते एक आशादायक गोष्ट आहेच. म्हणजे आताच्या ह्या सगळ्या लिहिणाऱ्या, अर्थात प्रत्येक काळामध्ये आपल्याला माहितीये की हाताला आपल्या खूप कमी लोक लागतात, तसंच ही होईल. पण आहेत अशा एक आशादायी चित्र आहे असं वाटतं मला. प्रज्ञांना मी एक प्रश्न पुन्हा विचारते, जो मला वाटतं शेवटाकडे येण्यासाठी आपल्याला दिशा देईल, की आज स्त्रीवादाच्या ह्या ज्या वेगवेगळ्या अंगांनी सगळ्या प्रश्नांना भिडून मानवतेकडे येण्याची जी प्रक्रिया आहे, तुम्ही वेगवेगळ्या व्याख्यानांमध्ये एक भूमिका म्हणली दलित स्त्रीवाद अशी. तर एकीकडे दलित चळवळ ही देखील मानवतावादाकडे जाणारी आहे, आणि स्त्रीवाद ही देखील शेवटी आपण स्त्री पुरुष भेदाभेदाच्या पलीकडे जाण्याचा मार्ग म्हणतो आहोत. तर मग दलित स्त्रीवाद असं वेगळं तुम्हाला का मांडावं असं वाटलं? अगदी थोडक्यात सांगा, कारण आपला वेळ संपत आलाय. पण तिथे आपण तो प्रश्न टाळून पुढे जाता येणार नाही, म्हणून तुम्हाला मी शेवटाकडे आलेलो आहोत आणि खूप महत्वाचा प्रश्न स्नेहाने उपस्थित केलेला आहे. मी आधी सर्व संयोजकांचे मनपूर्वक आभार मानते, आमच्या सिसिलिया आणि नीरजाच्या वतीने, कारण मी शेवटी बोलते म्हणून केवळ. आणि मला असं दिसतंय की एकूण, म्हणजे आता सिसिलिया बोलली किंवा नीरजाने सांगितलं की एकूण ना सगळ्याच जगभरातल्या सगळ्या स्त्रिया या एका सांस्कृतिक संघर्षातून मार्ग काढत काढत पुढे जात असतात. प्रत्येकीचं वास्तव वेगळं आहे, प्रत्येकीचं चौकट वेगळी आहे. आता तू म्हणालीस ते बरोबर आहे की दलित स्त्रीवाद का? मुळामध्ये असं आहे की भारतामधलं जे समाज वास्तव आहे ना, ते समाज वास्तव असं सगळीकडे असं सारखं असलेलं नाहीये. भारतामध्ये म्हणजे स्त्री ही काहीतरी एक अशी एकजिन्सी कोटिक्रम अशी गोष्ट नाही. मगाशी जसं म्हटलं त्यालाच मी जोडून घेईन की स्त्रिया, आपण सगळ्या स्त्रिया आहोत आणि आपण भगिनी भावाच्या नात्याने, मैत्रभावाच्या नात्याने एकमेकांशी जोडलेल्या आहोत, त्या वेदनेशी जोडलेल्या आहोत. पण आता मी केलेली मांडणी आणि नीरजाने केलेली मांडणी आणि सिसिलियाने केलेली मांडणी, आम्ही तिघी स्त्रिया आहोत, आम्ही एका काळाच्या आहोत, आम्ही एका पिढीच्या आहोत, पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला तपशिलामध्ये फरक दिसतो. हे जर आपलं वास्तव आहे, म्हणजे नीरजा जिथे जन्माला आली, सिसिलिया जिथे जन्माला आली किंवा मी जिथे जन्माला आले असेल, तर ते तपशील इतके वेगळे आहेत आणि त्याच्यातनं ते सगळं त्याला भिडणं, ते समजून घेणं, ते कुठेतरी मांडणं, त्याच्याशी होड घेणं, त्याच्याशी संघर्ष करणं, हा सगळा म्हणजे काय झालंय की सगळ्या दलित म्हणजे आंबेडकरवादी पुरुषाला असं वाटतं की दलित स्त्रीवाद कशाला, हा आपला काही प्रश्न आहे का? आपला तर लढा व्यापक व्यवस्था परिवर्तनाचा लढा आहे ना, त्याच्यामध्ये हा दलित स्त्रीवाद कशाला तुम्ही आणतेस? प्रज्ञा किंवा उर्मिला मावशींना पण असे प्रश्न विचारले आम्ही जेव्हा अशी मांडणी करतो. पण आणि व्यापक अर्थाने ज्या स्त्रीवादी किंवा स्त्रीमुक्ती चळवळीच्या ज्या सगळ्या माझ्या मैत्रिणी, ज्येष्ठ मैत्रिणी आहेत, त्यांना काय वाटतं की दलित स्त्रीवाद आणला म्हणजे स्त्री चळवळीमध्ये आम्ही फुटपाडेपणा करतो आहोत. हे जे एका बाजूला
एका बाजूला त्यांच्याशी जोडलेलं असणं म्हणजे एका व्यापक अशा स्त्रीवादी विचार व्यवहाराशी, तत्व व्यवहाराशी जोडलेलं असणं, आणि तरीही स्वायत्त या अर्थाने की आदिवासी स्त्रीचं काहीतरी वेगळं वास्तव आहे, दलित स्त्रीचं एक वेगळं वास्तव आहे, ख्रिस्ती स्त्रियांचं एक वेगळं वास्तव आहे, आपल्या मुस्लिम सगळ्या ज्या भगिनी आहेत त्यांचं वास्तव वेगळं आहे. तर त्या तिकडे आता रस्त्यावर उतरल्या ना, त्यांच्या सगळ्या अस्तित्वाच्या संपूर्ण अस्तित्वावरच एक वरवंटा अलीकडच्या सगळ्या बदललेल्या आणि विघटनवादी आणि अलगाववादी अशा सगळ्या प्रवृत्तीने निर्माण केलं, आणि म्हणून त्यांना शाहीन बागेमध्ये रस्त्यावर यायला लागलं. म्हणजे मला असं वाटतं की अशा प्रकारे ब्लॅक फेमिनिझम पण आहे. फेमिनिझम आला ना, म्हणजे गोऱ्या स्त्रीला सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या दुःखाला सामोरं जावं लागतं. पण ब्लॅक फेमिनिझम असे प्रश्न उपस्थित केले की बाबा आमच्यावर तर गोरे पुरुषही अत्याचार करतात, त्या स्त्रियांमध्ये पण आम्ही दुय्यम असतो, आणि आमच्या स्ट्रक्चरमध्ये पण काळ्या पुरुष, म्हणजे आता काळे म्हणत नाही आपण, आफ्रिकन अमेरिकन ही संज्ञा आहे, तर तिथे सुद्धा एक उतरंड असते आणि तिथेही आम्ही खाली आहोत. म्हणजे मला असं म्हणायचंय की दलित स्त्रीला ह्या ज्या दुहेरी तिहेरी अशा व्यवस्थात्मक विषमतेमधून, पेचामधून जी वाटचाल करावी लागते, त्यातून तिचं विश्व वेगळं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की दलित स्त्रीवाद किंवा दलित बहुजन स्त्रीवाद असं एक व्यापक पण आपण करू शकतो, आणि त्या बाजूने पण चर्चा सुरू झालेली आहे. तर त्याची एक गरज आहे, म्हणजे जोडलेलं असणं, पण या अर्थांचं स्वायत्तपणाच्या त्या एकूण दुःखाच्या आणि वेदनेच्या आणि शोषणाच्या ज्या विविध मिती आहेत, ज्या एका बाजूला धर्माने आणि जातीने बद्ध झालेल्या आहेत, तर त्यातनं वाट काढणं, ह्याला कुठेतरी आपण दलित स्त्रीवाद असं म्हणतो. आणि पुन्हा ती मानवतावादीच आहे, पुन्हा ते फुले आंबेडकरवादाच्या विचारसरणीच्या पोटातूनच आलेली ती एक चळवळ आहे. ती काही अशी स्वायत्त सुट्टी आहे, पण त्याचे एक वेगळे कंगोरे आहेत, हे कुठेतरी मला सांगावं असं वाटतं. आपली चर्चा इतकी चांगली रंगली आहे की समोर दिसणारं घड्याळ मला दुष्ट वाटायला लागलंय, पण आपल्याला थांबणंही गरजेचं आहे. याचं कारण महाराष्ट्र शासनाचा दुसरा कार्यक्रमही काही वेळात सुरू होणार आहे. त्यामुळे मी अगदी मनपूर्वक तुम्हा तिघींचे आभार मानते. खर तर स्त्रीची वेदना ते मानवता हा जो एक मोठा प्रवास आहे, आणि त्यातली होणारी घुसमट तिथपासून ते त्यातनं एक मोकळा श्वास घेण्याचा आत्मविश्वास यापर्यंत स्त्रीवाद आज पोहोचतोय, आणि तो एका आशावादाकडेही जातो आहे की कदाचित हा लढा हळूहळू का होईना जाणीवा अधिक व्यापक होत जातील, आणि हा लढा देण्याची वेळ येणार नाही, आणि एक शुद्ध मानवतावादी असं एक वातावरण संपूर्ण समाजामध्ये, जगभरामध्ये पसरेल. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, असं मैत्र जर स्त्री पुरुष सर्वांमध्ये जाती धर्म या सगळ्याच्या कक्षा ओलांडून जुळत गेलं तर त्याच्या इतका तो सुदीन दुसरा कुठलाही असणार नाही. या आशावादावरती आपण या कार्यक्रमाचा समारोप करूया. रसिक हो, 14 ते 28 जानेवारी 2021 दररोज संध्याकाळी 4 वाजता माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय, नीती ग्रुप आणि राज्य विकास मराठी विकास संस्था यांच्या फेसबुक पेजवर आणि युट्यूब चॅनलवर तुम्ही अनुभवणार आहात जागर मराठीचा. याचे माध्यम प्रायोजक आहेत महाराष्ट्र टाइम्स आणि झी 24 तास. उद्या दुपारी 4 वाजता आपण पुन्हा भेटणार आहोत नाटक या साहित्य प्रकाराचा आढावा घेण्यासाठी, आणि त्यासाठी लेखक दिग्दर्शक निर्माते श्रीरंग गोडबोले, नाट्य निर्माते अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रकाश कांबळी आणि प्रसिद्ध लेखिका मनस्विनी रवींद्र यांच्याशी सुसंवाद साधणार आहेत सुरभी भावे. पाहायला विसरू नका उद्या दुपारी 4 वाजता जागर मराठीचा. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाने हा डिजिटल कार्यक्रम जसा आयोजित केलेला आहे, तशीच एक दुसरी पर्वणीही आपल्यासाठी उपलब्ध आहे. ती प्रत्यक्ष कार्यक्रमाची रवींद्र नाट्य मंदिराच्या प्रांगणामध्ये रोज संध्याकाळी 6:30 वाजता कार्यक्रमांचा प्रत्यक्ष आस्वाद घेण्यासाठी आपण जाऊ शकता आहात. आज 6:30 वाजता काव्य वाचनाचा कार्यक्रम आहे, ज्याच्यामध्ये सहभागी मान्यवर आहेत आशुतोष घोरपडे, गीतांजली टेमगिरे, अंजली ढमाळ, सचिन तोरकड, सुजाता काळे आणि विशाखा त्रिभुवन. जीएसटी नवदुर्गा मंच या संस्थेने या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे. तेव्हा आज संध्याकाळी 6:30 वाजता
तुम्ही काव्य वाचनाचाही आस्वाद घेऊ शकताय. मंडळी, मायबोली मराठी भाषेवर आपला लोभ आहेच, तो वृद्धिंगत व्हावा या शुभेच्छांसह निरोप घेते. धन्यवाद. धन्यवाद.